संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे मवियामध्ये कुरबुरी सुरू झाल्यात। राज ठाकरेंना काँग्रेस सोबत हवी आहे। राऊतांच्या गौप्यस्फोटामुळे काँग्रेस अस्वस्थ झाली आहे, तर पवार गट खुश झालाय। संजय राऊत यांनी याबाबत विधान केलं होतं। राज ठाकरे यांच्या मवियातील सहभागाबाबत विधान केलं होतं आणि त्यानंतर मनसेनं मात्र याबाबत उत्तर दिलं। राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे। त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे। आता मनसे जर महाविकास आघाडीमध्ये यायला इच्छुक असेल आणि सर्व मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं तर मला असं वाटतं की जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता तसा मनसेच्या बाबतीत सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली तर एकत्रित येऊ सुद्धा शकतात। पण ही फक्त सुरुवात आहे। येत्या काळामध्ये काय होते आपल्याला बघावं लागेल। ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेल्या। ज्योत्स्ना, खरं तर संजय राऊत यांचं हे विधान त्यानंतर मवियातून सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। विरोधकांनी सुद्धा टीका केलेली आहे। काय नेमकंच आज दिवसभरात घडलं याबाबत राजकारणात? आपण बघतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या महायुती वर्सेस महाविकास आघाडी याहीपेक्षा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का आणि त्याच्यावरती प्रत्येक राजकीय पक्षाच्या वेगळ्या भूमिका आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3-3.5 महिन्यांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधल्या ज्या भेटीगाठी आहेत, मग निमित्त काही का असेना, मग वाढदिवस असो, मग गणेशोत्सव असो, किंवा त्याचबरोबर आपण हेही म्हणू शकतो की संजय राऊत यांच्या नातवाचा जो आहे ते वाढदिवस असो, या निमित्ताने का होईना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढत चाललेल्या आहे। इतकंच नव्हे तर राज ठाकरे यांच्या सहकुटुंबांनी जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या ठिकाणी सहकुटुंब भेट घेतली। यानंतर आपण बघतोय की आज जी काँग्रेसची महाराष्ट्र काँग्रेसची जी आहे बैठक झाली त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं जे आहे ते विधान करण्यात आलं, खास करून महाराष्ट्र काँग्रेसचे जे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथला त्यांच्याकडून, की ते म्हणाले की राज ठाकरेंच्या बाबतीत जे काही आहे ते महाराष्ट्र काँग्रेसपेक्षा दिल्ली हायकमांड निर्णय घेईल, पण आतापर्यंत जे आहे ते महाराष्ट्र काँग्रेस खास करून जी मुंबई काँग्रेस आहे ती स्वबळावरती महानगरपालिकेच्या निवडणुका लढवण्यास इच्छुक आहे। दुसरीकडे आपण बघतोय की राष्ट्रवादीचे जे म्हणजे शरद पवारांचा जो गट आहे त्यांच्याकडून मात्र अशी कोणत्याही प्रकारची म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याहीपेक्षा त्यांनी त्यांच्या पक्षाची जी आहे भूमिका अद्याप पूर्णपणे सुस्पष्ट केलेली नाही। त्यामुळे ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येत आहेत, मात्र महाविकास आघाडीचा किंवा इंडिया आघाडीचा राज ठाकरे भाग असतील की नाही यावर मात्र काँग्रेसच्या अनेक नेत्यांचं एकतर मौन पाहायला मिळते, नाहीतर दिल्ली हायकमांड यावरती निर्णय घेतील अशा प्रकारची वक्तव्य आपल्याला पाहायला मिळते। मात्र संजय राऊत जे आहेत ते मात्र महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीमध्ये एकूणच राज ठाकरे यांना घ्यावं की नाही हा ज्या त्या पक्षाचा किंवा एकूणच इंडिया अलायन्स आघाडी जी आहे ती एकत्र ठरवेल। मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याची चित्र जी आहेत ती आता महाराष्ट्रामध्ये जी आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्पष्ट आपल्याला होताना पाहायला मिळतात। खास करून जसं मी म्हणाले की 3-3.5 महिन्यातल्या 5 ते 6 भेटी ठाकरे कुटुंबियांच्या, आणि त्याचबरोबर आज ठाण्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधूंच्या म्हणजे मनसेचं पण आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं जे आहे ते एक भव्य मोर्चा काढण्यात आला आणि या भव्य मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं ठाण्यातले एक ठाण्यातील या मोर्चामध्ये पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा होते। आव्हाडांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला होता। मवियाची भूमिका काय असणार आहे आगामी काळामध्ये? राज ठाकरे यांना मवियामध्ये स्वीकारतील, घेतील? पूर्ण जर गेल्या 48 तासाचा जर घडामोड पाहिली तर काँग्रेसचे नेते जे आहेत ते यावरती बोलण्यात एकतर मौन बाळगतायत, नाहीतर त्यांचं म्हणणं असं असतं की दिल्ली हायकमांड जे आहे त्यावरती निर्णय घेईल। मात्र दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत त्यांच्या भेटीगाठी, कौटुंबिक भेटीगाठी अनेकदा, मग मी जसं म्हणाले की गणेशोत्सव असो, वाढदिवस असो, एकमेकांच्या घरी खाण्याचे भोजनाचे कार्यक्रम असो, ते होत चाललेले आहेत। आता मात्र एकत्र जे आहे ते मोर्चा सुद्धा महायुती सरकारच्या विरोधात मोर्चामध्ये सुद्धा सामील होताना दोन्ही ठाकरे बंधूंचा पक्ष जो आहे मनसे आहे, शिवसेना उद्धव ठाकरेंचा गट जो आहे तो एकत्र उतरताना पाहायला मिळतो। दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड जे आहेत ते सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झाले, आणि मात्र राष्ट्रवादीची भूमिका जी आहे ती अद्याप पूर्णपणे ठामपणे बाहेर आलेली नाहीये की राष्ट्रवादी शरद पवार गटा यांची भूमिका अशी आहे का की राज ठाकरेंना इंडिया आघाडीचा भाग बनवावा की नाही। मात्र त्याही पलीकडे आपण बघतो की उद्या होणारी घडामोड जी आहे ती फार अत्यंत जगदीश महत्त्वाची आहे की महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त जे आहेत, महाराष्ट्राचे मुख्य अधिकारी निवडणूक अधिकारी जे आहेत चोकलिंगम,
त्यांना भेटीसाठी जे आहे महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे नेते जाणार आहेत. स्वतः उद्धव ठाकरे असणार आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्रातले काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ असणार आहेत, शरद पवार असणार आहेत, अजित नवले असणार आहेत, समाजवादी पार्टीचे रईस शेख असणार आहेत, जयंत पाटील असणार आहेत आणि त्याचबरोबर त्या पत्रावरती राज ठाकरे यांचं सुद्धा नाव आहे आणि या संपूर्ण पत्रावरती सही जी आहे ती संजय राऊत यांची आहे. त्यामुळे उद्याच्या जे महाराष्ट्र निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांच्या भेटीसाठी जी महाविकास आघाडीचे नेते एकत्रित जाणार आहेत, त्या एकत्रित जाणाऱ्या नेत्यांमध्ये पत्रामध्ये तर राज ठाकरेंचं नाव आहेच, मात्र स्वतः प्रत्यक्षात राज ठाकरे जे आहेत ते प्रत्यक्षात या ठिकाणी उपस्थित राहतील का, महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत ते महाराष्ट्राचे निवडणूक आयोग अधिकारी जे आहेत चोक्कलिंगम त्यांच्या भेटीसाठी उद्या असतील का आणि त्याचबरोबर जेव्हा उद्या राज ठाकरे त्यांच्या सोबत असतील तर बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल. धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल.